तुमचं जे अधिकारी आहेत त्यांचा जो युक्तिवाद आपण ऐकला असेल ते योग्य केलं असं वाटतं का? म्हणजे 14 दिवसांची कोठडी जी आहे ती मिळालेली आहे. युक्तिवाद जे त्यांनी CIDनं मांडलेलं आहे ते योग्य आहे. आता काय आता ह्याच्यात अजून कसं आहे की ज्यावेळेस सगळी तपासणी कंप्लीट होईल, कारण आता तपास चालू आहे त्याच्यामुळं बाहेर काही अजून शेअरिंग नाही ना कुठली. अंतर्गत त्यांची जी टीम आहे सगळी, जे त्यांचं 20 दिवसाचा जे तपास झालेला आहे त्यांचे फक्त काही टिपिकली गोष्टी बाहेर आल्यात. आपल्याला अजून सगळं माहीत नाही की त्याच्यात काय नेमकं. त्या अभ्यासानं त्यांनी काल मांडणी केलेली आहे. आज जे आंदोलन करतोय त्या आंदोलनाच्या माध्यमातून काय मागण्या ठेवतोय आपण? हे सगळे बाकीचे आरोपी अटक करायला मागणी आहे गाववाल्यांची. मी पण तिकडं होतो, ह्यांनी निवेदन दिलं होतं मला रात्री. कळलं की हे अशी गोष्ट आहे म्हणून. बाकीचे 3 आरोपी आहेत राहिलेले, 3 आहेत. आरोपी किती आहेत हे आपल्या यंत्रणेला सगळं माहिती आहे आपल्यापेक्षा, की किती जण आहेत ह्याच्यामध्ये अजून राहिलेले. मुख्य 3 आहेत, किती आहेत, संघटित गुन्हेगारीची ही किती मोठी टीम आहे हे ते यंत्रणेला माहिती. तर त्यांचं काम ते चोख करतील. मी कालपर्यंत पण हेच बोलत होतो की आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी.